नमस्कार मित्रांनो, मी केतन केसवड. ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पॅन कार्ड 2 मिनिटांमध्ये कसं डाउनलोड करायचं. चला तर पाहू पॅन कार्ड कसं डाउनलोड करायचं. सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जायचं. पहिल्यांदा गुगलवरती आल्यानंतर पॅन कार्ड डाउनलोड असं सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल. डाउनलोड ई पॅन कार्ड ह्या पहिल्याच साईटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतात, एक्नॉलेजमेंट नंबर आणि पॅन नंबर. या ठिकाणी पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर असेल तर आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर आपलं जे जन्मसाल आहे, त्यात जन्मवर्ष आहे, त्यातला महिना या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. महिना टाकल्यानंतर या ठिकाणी जन्मसाल टाकायचं आहे. खाली GST नंबर विचारला आहे, तो ऑप्शनल आहे, तो नाही टाकला तरी चालेल. टर्म आणि कंडिशन दिलेले आहेत ते ॲक्सेप्ट करायच्यात आणि त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं. मी माहिती भरून घेतो. या ठिकाणी संपूर्ण माहिती भरलेली आहे. या ठिकाणी आता सबमिट करतो. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला काय असेल तो पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, पिनकोड या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर या ठिकाणी OTP पाठवण्यासाठी 3 ऑप्शन दिलेत. मी या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट करतो, टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करतो आणि जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं. बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP सेंड झालेला आहे आपल्या रजिस्ट्रेशन नंबरवर. या ठिकाणी 10 मिनिटापर्यंत तो व्हॅलिड असतो. 10 मिनिटाच्या आत OTP टाकणं गरजेचं असतं. जो काही आलेला OTP आहे तो या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड फॅसिलिटीवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मोड ऑफ पेमेंट असा ऑप्शन दिसेल. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएमवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 8 रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. 8 रुपयामध्ये आपलं पॅन कार्ड या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. टर्म अँड कंडिशन ॲग्री करायचं आहे आणि प्रोसेड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्यानंतर पे कन्फर्म म्हणायचं. पे कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड म्हणायचं आहे. काय असेल तो आपला पेटीएमचा OTP टाकून घ्यायचा आहे. OTP जाण्यास थोडासा वेळ लागतो, वेट करायचं आहे आणि जो काही OTP येईल तो OTP व्यवस्थित टाकायचा आहे. आपण पेटीएम पद्धतीने ट्रान्झॅक्शन करू शकतो किंवा आपल्या ATM कार्ड थ्रूसुद्धा आपण हे ट्रान्झॅक्शन करू शकतो. या ठिकाणी मी OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय आपला बँक अकाउंटचा जो CV आहे तो CV टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी पे बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग पेमेंट होतं आणि या ठिकाणी प्रोसेस झाल्यानंतर PDF डाउनलोड होईल आणि PDF डाउनलोड झाल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन होईल. अगदी सोपी प्रोसेस आहे. आपण सर्वांना 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. हे पॅन कार्ड अगदी व्हॅलिड आहे आणि हे पॅन कार्ड आपण कुठेही वापरू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.